डोंबिवली म्हणजे एक प्रदूषण आणि स्फोटाची मालिका चालू होते आणि त्याच्यात 10 वर्षापूर्वी प्रोबेसचा जो स्फोट झाला होता त्याच्यापासून सुरुवात झाली होती. ॲक्च्युली प्रोबेस स्फोटनंतर हे थांबायला पाहिजे होतं, कारण त्याच्या चौकशी अहवालामध्ये त्यांनी स्पष्ट डोंबिवलीत काय काय करावं सुरक्षेच्या बाबतीत हे लिहिलेलं, पण तो दाबला गेला अहवाल. नंतर मग स्फोट एक एक होतच गेले, इंडो आमान झाले, मेट्रोपॉलिटन एक्झाम झाली आणि हा मोठा एक म्हणजे प्रोबेसपेक्षा हा 5 पटीने मोठा होता स्फोट. याच्यात जास्त नुकसान लोकांचं, व्यावसायिकांचं आणि इंडस्ट्रियलांचं पण झालं. पण सर्वांनी, मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, सर्व मिनिस्टर, इथले लोकप्रिय यांनी सांगितलेलं की आम्ही तुम्हाला नुकसान भरपाई देऊ, अगदी इथल्या धोकादायक कंपन्या आम्ही बाहेर काढू, पण त्याच्यात काही झालं नाही. हे दुर्दैव आहे आपलं. असे एवढे लोक खोटं बोलून का घेतात? कम से कम इथल्या स्थानिक लोकांच्या, ग्रामस्थांचे जे नुकसान झालंय त्यांना काहीतरी द्यायला पाहिजे होतं, ते पण दिलं नाही आणि त्याचा विषय पण काढत नाहीत. म्हणजे इतकं वाईट वाटतंय की आणि त्यांचे जे कोणी आहेत ते पण बोलत नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर आपणच आता जनता लवकरात लवकर याच्यावर काहीतरी आंदोलन किंवा करून पाठपुरावा करून या जे नुकसान भरपाई झाली त्यांना मिळवून दिलं पाहिजे, एवढीच आपली इच्छा आहे. ज्यावेळी येथील स्फोट झाला त्यावेळी मी स्वतः इथे उपस्थित होतो आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्हालाच कळलं नाही कुठे काय होतंय ते. ज्यावेळून वरचे पत्रे पडायला लागले त्यावेळी आम्हाला कळलं की बाहेर काहीतरी होतंय. त्याच्यानंतर आम्ही बाहेर येऊन बघितलं तर अक्षरशः आम्हाला रस्ता पेटलेला दिसत होता. रस्ता पेटलेला दिसतोय तर आम्ही अवाक झालो की कशामुळे हे झालंय. पण बाजूलाच मला वाटतं काहीतरी थिनेरचं त्यांचं सगळं भरलेलं होतं थिनर, तेही कोणाला माहित नव्हतं. म्हणजे अधिकृत आहे अनधिकृत आहे हेही कोणाला माहित नव्हतं. ते थिनर पुरं रस्त्यावर झालं होतं, रस्ता पुरा पेट घेत होता आणि इथून सुद्धा काही अवशेष असे उडाले होते की आम्ही नंतर बाहेर आलो तर काही हात दिसत होते, काही पाय दिसत होते. म्हणजे पूर्ण व्यक्ती सुद्धा आपल्याला इथे दिसत नव्हता. त्यामुळे आपण जो 13चा आकडा सांगताय तो 13चाच होता. काही अजून काही होते हे आपल्याला कळायला मार्ग नाहीये. कारण आपल्या बाजूला मला वाटतं छोटंसं एक आता ते आपले कॉन्ट्रॅक्टर आहेत तिथे पण काहीतरी भिंत पडून त्यांचे पण 1-2-4 लोक गेलेले. आता आमच्यासारखे छोटे उद्योजक आहेत, कारण मी तर 1-2 महिन्यापूर्वीच माझी शेड बनवली होती आणि पूर्ण नुकसान झालं. तरी मी आमच्याकडे ज्यावेळी पंचनामा करायला आले त्यावेळी मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही छोटे उद्योगधंदे कसे तरी आम्ही सावरू, पण खरंच लोकांची, स्थानिक लोकांची घरं गेले तर त्यांना काहीतरी प्रथम तुम्ही प्राधान्य द्या. कारण माझ्या समोर मी बघितलंय, आमच्या इथे एक ते पप्पू म्हणून आहेत, त्यांचं घर तर पुरं अक्षरशः खाली आलं होतं. त्यांची मिसेस होती ती आमच्याकडे रडत आली काय झालं म्हणून. मग अशा लोकांनाही काही मदत केली नाही, पण बाकी लोक म्हणजे कोणालाच काही मदत मिळालेली नाही. तर हा जो फार्स आहे तुमचा सर्वे करण्याचा, हा फार्स करूच नका. कारण माझ्या शॉपचं म्हणजे माझ्या गाड्याचा ज्यावेळी हे लोक सर्वे करायला आले त्यावेळी मी जेवायला गेलो होतो. त्या लोकांनी मला अर्जन्सी बोलावलं की तुम्ही लवकर या, इथे सरकारी लोक आलेले आहेत, सर्वे करायचा आहे. म्हणजे जेवण अर्ध्यावरती सांडून मी इथे आलो. म्हणजे हा फार्स फक्त तुम्ही दाखवण्यासाठी करताय का? आणि तेवढ्यापुरते फक्त 8 दिवस तुम्ही शोक व्यक्त करताय. आमच्या आया बहिणी आहेत, त्यांचं काही लोकांचं कुंकू पुसलं गेलं, त्यांनाही तुम्ही अजून न्याय दिलेला नाहीत. मी ज्या ठिकाणी राहतो महावीर नगरला, माझ्या समोर सुद्धा त्या 38 की मला वाटतं 35 वर्षाच्या होत्या खानविलकर मॅडम, त्यांचंही तिथे म्हणजे त्याही त्या ह्याच्यामध्ये अंत झाला त्यांचा, त्यांनाही काही मिळालेलं नाही. ते अक्षरशः म्हणजे डोंबिवलीला सोडून ते आता बाहेर गेलेत. म्हणजे डोंबिवलीमध्ये राहणं सुद्धा नलावडे साहेबांनी सांगितलं तसं घातक झालेलं आहे. म्हणजे मला वाटतं उद्धव साहेबांचं यापूर्वी जे सरकार होतं त्यावेळी सुद्धा काही अनधिकृत केमिकल्स आहेत त्यांना बाहेर काढायचं सगळं लिस्ट लागली होती, पण त्याच्यानंतर त्याच्यावरती कोणतीच कार्यवाही झालेली नाही. आणि केमिकल जे काही घाण वस्तू किंवा काय केमिकल सोडतात त्याबद्दल आम्ही काय बोलत असतो, पण त्यांचे जे लोक येतात सर्वे करण्यासाठी किंवा जे काय म्हणतो केमिकल ते सगळे चेक करण्यासाठी ते तात्पुरते करतात, त्यांची मांडवली होती ते परत निघून जातात. तदनंतर मला वाटतं 223च्या बाजूला 222ला सुद्धा असाच प्रकार घडला होता. त्यांची सर्व कंपनी अडचणीमध्ये आहे, केमिकल झोन आहे, पण त्यांनी ती कुठली दक्षता घेतली नाही. फायर ब्रिगेडवाले आले, त्यांच्यात काहीतरी त्यांची ते मांडवली झाली आणि तो विषय तिथे संपला. तरी पण मला असं वाटतंय की उद्योगधंदेचे छोटे मोठे त्यांना सहकार्य करण्यापेक्षा म्हात्रेपाड्यावरची जी काही घरांना जो प्रॉब्लेम झाला होता त्यांना तरी सरकारने सहकार्य करावं हीच माझी माफक अपेक्षा आहे. 2 वर्ष झाले माझ्या मिस्टरांना जाऊन, आता इथे 2 वर्ष पूर्वी स्फोट झालेला, तरी पण सरकारने अजून काही दखल घेतली नाही. आम्हाला काही मदत नाही मिळाली. माझ्या मुली वगैरे छोट्या आहेत, आमची परिस्थिती कोणालाच मदत नाही मिळाली, आम्हाला मदत मिळाली. नमस्कार. मागील 3 वर्षांपूर्वी म्हणजे 23 मे 2023 रोजी 24 रोजी अमुदन केमिकल कंपनीच्या रिएक्टरच्या स्फोटामुळे येथील आस्थापनांचे, राहत्या घरांचे तसेच या कंपनीमध्ये काम करणारे कामगार
तसेच बाजूच्या कंपनी कामगार एकूण 13 कामगारांचा दुर्दैवी अंत झाला होता. राज्य शासनाने तसेच केंद्र शासनामार्फत येथील मृतांना नाममात्र फक्त नुकसान भरपाई दिली, परंतु येथील ज्या भूमिपुत्रांचे अतोनात जे नुकसान झालेलं आहे घरांचे वगैरे, त्यांना आजही एकही रुपया नुकसान भरपाई दिलेली नाही. 2 वर्षांपूर्वी जेव्हा स्फोट झाला तेव्हा तात्काळ आम्ही या ठिकाणी आंदोलन केले आणि तहसील कार्यालयामार्फत आणि तलाठी कार्यालयामार्फत येथील सर्व आस्थापना असतील, रहिवासी असतील, वाणिज्य आस्थापना असतील यांचे मूल्यांकन करून त्यांचा अहवाल तसा उपविभागीय कार्यालयाला सादर करण्यात आला आणि तसाच तो मुख्यमंत्री सहायता कार्यालयाला सुद्धा सादर करण्यात आला. परंतु आजपर्यंत एकही रुपया येथील भूमिपुत्रांना नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. मुळात म्हणजे जे मृत झालेले आहेत त्यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन करणं गरजेचं होतं, तसंही आजपर्यंत झाले नाही. मूळ भूमिपुत्र इथला कोण 1960च्या दशकामध्ये जेव्हा ही औद्योगिक नगरी या डोंबिवली भागामध्ये वसवण्यात आली, येथील शेतकरी भूमिपुत्र स्थानिक भूमिपुत्रांच्या जमीन या औद्योगिक वसाहतीला दिल्या होत्या. ह्याच भूमिपुत्रांना आजपर्यंत न्याय दिलेला नाही. मग सरकार ह्या भूमिपुत्रांना न्याय देणार नाही का? आपण बाजूचा कल्याणशील रस्ता आहे, मागील 60 वर्षापासून तिथे भूमिपुत्रांना मोबदला दिलेला नाही. मागील 7 वर्षापासून आम्ही ते संघर्ष करत आहोत. सरकार फक्त आम्ही मोबदला देऊ एवढंच बोलत आहे. एकंदरीत काय तर भूमिपुत्रांना न्याय द्यायचंच नाही असं प्रत्येक सरकारने ठरवले आहे का? अहो, याच मागणीकरिता 2 वर्षापूर्वी आम्ही सोनारपाडा या ठिकाणी बेमुदत आंदोलनाला बसलो होतो, परंतु सरकारतर्फे 22 आंदोलनकर्त्यांमध्ये, त्यामध्ये मी सुद्धा पहिला आहे, 22 आंदोलनकर्त्यांना गुन्हे दाखल करण्यात आले. म्हणजे ही दडपशाही अजून तुम्ही सुरू ठेवणार आहात का? माझी एकच विनंती आहे की सरकारने या नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई द्यावी, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून पुन्हा आंदोलन छेडावं लागणार आहे. धन्यवाद. 2 वर्षापूर्वी आजच्या दिवशी अमुदन कंपनीमध्ये भीषण स्फोट झालेला, त्यात अनेक जण मृत्युमुखी पडले. त्याच पूर्वी जेव्हा प्रोबेस कंपनीमध्ये जेव्हा स्फोट झालेला त्यावेळेस जवळपास सगळे मिळून 25 लोक मृत्युमुखी पडले, 300 जेव्हा लोक जखमी होते. ह्या MIDCच्या आजूबाजूच्या परिसरात ज्या लोकांची घरं आहेत त्यांचं अतोनात नुकसान झालं, पण आजपर्यंत सरकारकडनं कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही. उलट जी मृत व्यक्ती आहेत त्यांना नुकसान भरपाई मिळण्याऐवजी त्यांच्या मालकांनी अशा काही गोष्टी करून ठेवल्या आहेत की त्यांना धड नुकसान भरपाई मिळत नाही. जवळ 2 ते 3 कोर्टांमध्ये केसेस चालू आहेत, पण त्या वेगवेगळ्या प्रक्रियेमध्ये अडकवून आजपर्यंतही त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे. पुढच्या आठवड्यात आम्ही या संदर्भात एक निवेदन आमचे नेते आदित्यसाहेब ठाकरे यांना देणार आहोत. त्यावेळेस आमचे सगळे शिष्टमंडळही उपस्थित होतील आणि त्यांच्यामार्फत आम्ही प्रयत्न करणार की येणाऱ्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित राहिला पाहिजे आणि सर्व नुकसानग्रस्त जेवढे आहेत जवळपास 44 कोटीचे पंचनामे झालेले आहेत, पण आजपर्यंत एकही छदाम सरकारकडनं मिळालेला नाहीये. तर यासाठी या अधिवेशनात आम्ही तो प्रश्न उपस्थित करून त्या सर्व अपघातग्रस्तांना ही नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.